नमस्कार, मी समृद्धी जाधव. स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये. सध्या राज्यात केवळ एकाच प्रकरणाची सर्वत्र चर्चा आहे. ते प्रकरण अर्थातच अशोक खरात प्रकरण. अशोक खरात प्रकरणाची सुरुवात आत्ता जरी झालेली असली तरी सुद्धा हे प्रकरण सगळ्यात पहिल्यांदा जगाच्या समोर आणण्यासाठी म्हणजे अगदीच आपण जर बघितलं तर 2007-8 मध्ये सुद्धा प्रयत्न झालेले होते. तेव्हा सुद्धा ते कुठेतरी आपण म्हणू शकतो फार जास्त चर्चेत आलं नाही. मात्र हे प्रकरण कदाचित वर्षभरापूर्वीच उघड झालं असतं, तेव्हा मात्र हे प्रकरण दडपण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर आता हे प्रकरण पुन्हा एकदा समोर आलेलं आहे. अशोक खरात प्रकरणामध्ये अशोक खरातच्या खालोखाल एका नावाची चर्चा होते. ते नाव म्हणजे अर्थातच रुपाली चाकणकर. रुपाली चाकणकर यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे. सध्या रुपाली चाकणकरांकडे त्यांची दोन्ही पदं नाहीयेत. एसआयटीने त्यांना समन्स बजावल्याची माहिती समोर येते आणि या एसआयटी चौकशीला रुपाली चाकणकर या सामोऱ्याच जात नाहीयेत. काल समन्स बजावलंय, आज दिवसभरामध्ये त्यांनी जाणं अपेक्षित होतं, मात्र त्या गेलेल्या नाहीयेत आणि त्यामुळेच कुठेतरी रुपाली चाकणकर यांना आपल्या अटकेची भीती वाटतेय का? त्यामुळे ते या सगळ्या चौकशीसाठी टाळाटाळ करतात का, असा प्रश्न उपस्थित केलेला आहे. हे प्रकरण वर्षभरापूर्वी ज्या संपादक पत्रकारांनी लावलेलं होते ते दत्तात्रय खेमनार हा प्रश्न उपस्थित करतायत आणि आजच्या या लाईव्ह मध्ये माझ्या बरोबर ते स्वतः आहेत. त्यांच्याशी बोलणार आहोत, त्यांच्याकडून त्यांची या सगळ्यावरची भूमिका काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये खूप स्वागत आहे. धन्यवाद. सर, सगळ्यात पहिला प्रश्नच की तुम्ही असा दावा करताय किंवा आरोप करताय, आपण म्हणू शकतो की रुपाली चाकणकर यांना त्यांच्या अटकेची भीती आहे आणि त्यामुळे त्या एसआयटीच्या समोर यायला टाळाटाळ करतात. तुमची सुद्धा एसआयटी चौकशी झालेली आहे, तुम्ही या चौकशीला सामोरे गेलात, मात्र रुपाली चाकणकर चौकशीमध्ये सामील होत नाहीयेत, सहभागी होत नाहीयेत, याचं कारण काय वाटतं? सगळ्यात पहिले तर मी आपल्या टॉप न्यूज मराठी चॅनलचे मनापासून धन्यवाद देतो. आपण मला या ठिकाणी या लाईव्ह मध्ये जोडलं आणि जनतेच्या समोर महाराष्ट्राच्या समोर सत्य आणण्यासाठी आपण या ठिकाणी या प्रयत्न करणार आहोत. मागील वर्षी 4 मार्च 2025 रोजी बंधू कॅप्टन बाबा खरात या संदर्भात मी माझ्या दैनिक खबरदार पुढारी या वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध केली आणि ती बातमी प्रसिद्ध झाल्याच्या नंतर कॅप्टन खरात याच्याकडून जो मला त्रास झाला, कॅप्टन खरातांनी माझ्यावर दुसऱ्याचे गुन्हा दाखल करणं, मला 5 कोटीची खंडणीची नोटीस म्हणजे 5 कोटी रुपयाची आबरू नुकसानची नोटीस देणं, हा जो त्रास कॅप्टनकडून झाला. त्यानंतर कॅप्टनच्या ट्रस्ट वरती ज्या आयोगाच्या तत्कालीन अध्यक्ष आहे रुपाली चाकणकर ट्रस्टी होता, मग चाकणकर मॅडमने मला त्या ठिकाणी नोटीस पाठवणं, त्यानंतर माझं वृत्तपत्र बंद करण्यासाठी एसपींना पत्र देणं, सुमोटो अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करा, याचं वृत्तपत्र बंद करा, हे जे काही सर्व पुरावे माझ्याकडे होते वर्षभरातले, जो काही मला त्रास झालेला होता, हा सर्व त्रास मी स्वतः एसआयटी समोर जाऊन त्या ठिकाणी जबाब दिला. हे सर्व सर्व डॉक्युमेंट्स मी त्या ठिकाणी घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी मी एसआयटीला दिलेलं आहे. आणि मी एसआयटीच्या प्रमुख जे आहे तेजस्विनी सातपुते मॅडम यांना आणि एसआयटी टीमला सांगितलेलं आहे की आपण या गुन्ह्यामध्ये चाकणकर मॅडमांची अशा अशा प्रकारे इन्व्हॉल्वमेंट आहे. त्या संविधानिक पदावर असताना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका पत्रकाराचा आवाज दाबण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या संविधानिक पदावर बसून चाकणकरांनी केलेलं आहे. त्यामुळं चाकणकरांनी जे त्या ठिकाणी महिला आयोगाच्या पदाचा गैरवापर केला, त्यांनी त्या ठिकाणी मला 8 मार्चला एक पत्र पाठवलं, त्यानंतर एसपीने एक पत्र पाठवलं, त्यानंतर मला 2 दिवसात त्यांच्या महिला आयोगाच्या ईमेल आयडी वरती खुलासा मागितला. एवढं करून त्या थांबल्या नाही, त्यांच्या पीए मार्फत मला फोन करणं, त्यांनी स्वतः मला फोन करणं, एक कॉल डिटेल्स वगैरे जे आहे याचे सगळे स्क्रीनशॉट सर्व मी एसआयटीला दिलेलं आहे आणि एसआयटीची टीम पण चांगलं काम करत आहे. परंतु याच्यात एक मुख्य मागणी मी केली आहे का यामध्ये चाकणकराचे इनडायरेक्टली संबंध कॅप्टन खराता सोबत आहे आणि त्या ठिकाणी त्यामुळे चाकणकरांची एसआयटी चौकशी झाली पाहिजे आणि एसआयटी चौकशीचं समज त्यांना देण्यात आलं आणि त्या समज दिल्याच्या नंतर चाकणकर आज असं सांगताय का मी महिला आहे, प्रवास लांबचा आहे, हे आहे ते आहे, ही गोष्ट म्हणजे हास्यास्पद आहे. आणि चाकणकरांना हे माहित आहे का आपल्याला एसआयटी चौकशीला बोलावल्यानंतर एसआयटी आरोपी करून आपल्याला जेलमध्ये टाकणार आहे. अटकेची भीती आणि अटकेची टांगेची तलवार त्यांच्यावरती आहे, त्यामुळे ते लपत आहे. नक्कीच तुम्ही असं म्हणताय की अटकेची भीती त्यांना आहे आणि त्यामुळे त्या सगळ्या घाबरतायत या सगळ्या चौकशीला सामोरं जायला. मात्र आज ना उद्या कधी ना कधी त्यांना समोर यावंच लागणार आहे. त्यांना
चौकशीला सामोरं जावंच लागणार आहे, त्यांचं हे चौकशीला सामोरं न जाणं हे ते त्यांचं या सगळ्यामधली जी जास्तीत जास्त इन्व्हॉल्वमेंट आहे, त्यांचा सहभाग या प्रकरणामध्ये किती आहे हे दर्शवतंय असं वाटतं का तुम्हाला? मुळातच त्यांचा म्हणजे कॅप्टन खरातांच्या जे शिवनिका देवस्थान ट्रस्ट होतं त्याच्या संचालिका होत्या. आणि तिथं जे हे रॅकेट चालत होतं, या रॅकेटच्या प्रमुख इथे आहे. म्हणजे रॅकेट म्हणजे त्या ठिकाणी मूत पब्लिसिटी करणं, लोक घेऊन येणं, बाबा किती चांगले आहे, बाबापासून कशा प्रकारे गुण पडतो, हे जे सगळं मार्केटिंग केलंय, ते मार्केटिंग खरं तर चाकणकरांनी केलंय याच्यात. म्हणजे अनेक मंत्र्यांसोबत त्यांचे फोटो आहे, अनेक लोकांशी त्यांचे फोटो आहे. या ज्या गोष्टी राजकीय मंत्र्यांवरती किंवा राजकीय पुढाऱ्यांवर मी बोलणार नाही, कारण मला बोलण्याचा तो अधिकार नाही. कारण मूळ अधिकार मला जो त्रास दिला गेला आहे, तो त्रास फक्त या चाकणकर मॅडम आणि कॅप्टन खराताकडून दिलेला आहे. तो राजकीय लोकांचा तो विषय आहे तो. पण कॅप्टन खरातांचे चाकणकरांचे जे काही आर्थिक व्यवहार आहे किंवा जे प्रॉपर्टीमध्ये व्यवहार झालेले आहेत, याची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे. मी आपल्या याद्वारे सांगतो का चाकणकरांच्या मुलांनी एक चित्रपट काढला होता, त्यात त्यांनी हिरोचं काम केलं आहे. आणि ज्या दिग्दर्शकाला त्यांनी त्याच्या लॉन्चिंगला बोलवलं, त्याच्यावर 3 ते 4 अत्याचाराचे गुन्हे दाखल आहे. म्हणजे आणि फिल्म इंडस्ट्रीजमध्ये कसा पैसा अडकवला गेलेला आहे, कोणी त्याच्यात अडकवला, कुठं काय आहे, याची देखील बारकाईने चौकशी झाली पाहिजे. म्हणजे रुपाली चाकणकर सध्या जी काही चुप्पी बाळगून आहेत, त्या समोर येत नाहीयेत, त्या एकदाच समोर आल्या या सगळ्या प्रकरणाच्या नंतर. अगदी खूप कमी वेळासाठी त्यांनी त्यांचं निवेदन केलं पत्रकारांसमोर आणि त्या निघून गेल्या. फारशा प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली नाहीयेत. त्यांचं हे गप्प राहणं जे काही आहे, त्यामध्ये त्या या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने सहभागी आहेत हे जास्तीत जास्त उघड होत आहे असं वाटतं का? कारण का जर त्या या सगळ्यामध्ये दोषी नसत्या, त्यांचा काहीच सहभाग नसता, तर त्यांनी समोर येऊन हे सगळं उघडपणे सांगायला हवं होतं माध्यमांना. सामोरं जावं त्यांनी असं कुठेतरी वाटतंय का? एसआयटी चौकशीला त्यांनी जेवढ्या लवकर त्या सामोऱ्या जातील तेवढं चांगलं असेल असं वाटतं का? या बघा, सगळ्यात पहिले त्यांना एक पत्रकार काय करू शकतो, एका पत्रकाराला संविधानिक पदावर आपण बसताना जर त्रास दिला, तर या महाराष्ट्रातल्या सर्व मीडियाच्या बांधवांनी माझ्या आणि मी स्वतः पत्रकारिता क्षेत्रामुळे असल्यामुळं मीडियाची ताकद त्यांना त्या ठिकाणी समजलेली आहे. मीडियाच्या तुम्ही जर एखाद्या बांधवाला त्रास दिला, तर माझे तमाम महाराष्ट्रातले मीडियाचे बांधव माझ्या मागे उभे राहिले. आणि त्यामुळंच चाकणकरांचा महिला आयोगाचा राजीनामा झाला. त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा जो राजीनामा झाला, तो केवळ आपल्या सर्वांच्या महाराष्ट्रातील तमाम मीडियामुळेच होऊ शकला. मीडियाने त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने हा मुद्दा, चाकणकरांनी जो मला त्रास दिला, तो संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर आणला. आणि हे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आल्यामुळं त्यांनी तो तात्काळ त्यांचा आयोगाचा राजीनामा घेतला. आणि राष्ट्रवादी पक्षाला असं वाटलं कदाचित आपण जर या महिला अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष पदावर ठेवलं, येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचा फटका बसू शकतो, ते पक्षाने त्यांचा घेतला. हे दोन्ही राजीनामे होण्याचं मुख्य कारण महाराष्ट्रातील लोकशाहीचा विजय आहे. आणि महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या तमाम माझ्या पत्रकारांचा या ठिकाणी विजय झालेला आहे. आणि चाकणकर जे आहे, चाकणकर आजही जे उडवाउडीचे उत्तर देतात, एसआयटी चौकशी पासून जे टाळाटाळ करतात, याचं कारण असं आहे की त्यांना असं वाटतं की मला एसआयटीला बोलवणार, आरोपी करणार आणि मी जेलमध्ये जाणार. या भीतीपोटी चाकणकर यासाठी समोर येत नाही. नक्कीच. तुमच्या बोलण्यातून 2-3 वेळा एक वाक्य आलं ते म्हणजे चाकणकरांनी मला त्रास दिला, अशोक खरातांनी मला त्रास दिला. नेमकं या दोघांनी तुमच्या बरोबर असं काय केलेलं होतं? काय तुमचे कन्व्हर्सेशन झालेत का? काही संभाषणं आठवतायत का? वन टू वन थेटपणे चाकणकर तुमच्याशी किंवा खरात तुमच्याशी हो. डायरेक्टली कधी बोललेले आहेत का? काय काय नेमकं बोलणं झालेलं आहे? नाही, याच्यामध्ये डायरेक्टली कॅप्टन खरातची माझं काही बोलणं झालं नाही. पण कॅप्टन खरातनी काही हस्तकामार्फत मला निरोप देणं किंवा मला दमदबाजी करणं हा प्रकार त्यांनी केला. पण ते स्वतः काही त्यांनी मला कॉल नाही केला. पण रुपाली चाकणकर ज्या मॅडम आहे, त्यांनी मला 9 मार्च 2025 रोजी स्वतः फोन केला आणि ते 4 मिनिटं माझ्याशी बोललेलं आहे. तो स्क्रीनशॉट, त्याचे डिटेल मी एसआयटीला दिले. त्यात त्यांनी मला सांगितलं की तुम्ही चुकीची बातमी छापली, बाबा तसा नाही, हे नाही, ते नाही, तुम्ही थोतांड बातमी छापलेली आहे. तुम्ही जर ही बातमीचा खुलासा केला नाही, तर मी तुमच्यावरती सुमोटो अंतर्गत गुन्हा दाखल करेन. असा सजडदमच त्यांनी मला त्यावेळेस भरलेला आहे. माझं त्यांचं वन टू वन बोलणं आलं ना. म्हणजे बघा, तुम्ही त्या संविधानिक पदावर बसलेले आहे आणि पत्रकारांना राज्यातील अशा चुकीच्या गोष्टीवर आवाज उठवण्याचा नैतिक अधिकार आहे. आणि आमचा जर त्या ठिकाणी लोकशाहीचा, पत्रकारांचा जर तुम्ही गळा घोटण्याचं काम केलं, त्या गोष्टीचा मी सगळ्यात पहिले निषेध व्यक्त करतो. आणि अशा संविधानिक पदावर जर आपण त्याचा दुरुपयोग करणार असेल, तर महाराष्ट्रातील
इथले पत्रकार ही गोष्ट कदापि खपून घेणार नाही. तुम्ही असं म्हटलात की त्यांनी तुम्हाला थेटपणे फोन केलेला होता. तुमचं जे वृत्तपत्र होतं ते जर आपण पाहिलं तर स्थानिक लेवलचं वृत्तपत्र होतं. असं नाही की एखादा खूप मोठा पेपर आहे, मोठ्या चॅनलने बातमी लावली आहे वगैरे. असं काही नव्हतं. छोटंसं वृत्तपत्र होतं, स्थानिक लेवलचं होतं. तरी सुद्धा ही बातमी चाकणकरांपर्यंत पोहोचली कशी? याविषयी तुम्हाला काही माहिती आहे? किंवा त्या तुमच्यापर्यंत त्या कशा पोहोचल्या? तुमचा नंबर त्यांना कसा मिळाला? काय वगैरे? असं काही कनेक्शन आतापर्यंत कळलंय तुम्हाला? नाही नाही, काय माहिती का, माझं वृत्तपत्र छोटं म्हणता येणार नाही. याचं कारण असं आहे, माझं वृत्तपत्र हे अहिल्यानगर जिल्हा, नाशिक आणि पुण्यामध्ये चांगल्या प्रकारे लोक सोशल मीडियात वाचतात काय ई हं, पेपरमध्ये. कारण त्यामध्ये ठराविक बातम्या मी अशा शोध पत्रकारिता बातम्या लिहिलेल्या असतात. कारण एखादा विषय घेतला तो मी तो तडीच नेत असतो. म्हणजे ती जी बातमी ज्यावेळेस मी छापली, बंधू कॅप्टन खरात, हं. त्यात असा उल्लेख केलाय मी, लिंग पिसाळ बंधू कॅप्टन खरात याचा दैनिक खबरदार पुढारी पोलखोल करणार काय. आणि मग अनेक मंत्री, अधिकारी, शासकीय अधिकारी, महिला पदाधिकारी त्या ठिकाणी बाबाचे भक्त. आणि ती बातमी जेव्हा व्हायरल झाली प्रचंड ग्रुपवरती, सोशल मीडियामध्ये, नाशिकला गेली, त्यानंतर इकडे अहिल्यानगरला गेली, पुणे भागात गेली. मग जे कॅप्टन खराताचे भक्त होते, कॅप्टन खरातच्या काही भक्तांनी ती कॅप्टन खरातापर्यंत पोहोचवली. मग दुसऱ्या दिवशी 4 मार्चला मी बातमी छापली आणि 5 मार्चला सकाळी लगेच कॅप्टन खरातांनी तात्काळ वावी पोलीस स्टेशनला माझ्यावरती गुन्हा दाखल केला. तर मला वावी पोलिसांचा फोन आला की आपल्यावरती कॅप्टन अशोक खरातांनी गुन्हा दाखल केला. ज्यावेळेस गुन्हा दाखल झाला तर मला क्लिक झालं. मी त्या बातमीत मुळात कॅप्टन खरातांचं पुढे नाव लिहिलं नव्हतं. तरी पण कॅप्टन खरातांनी पुढे आला आणि माझ्यावर फिर्याद दिली. म्हणजे हाच बंधू कॅप्टन खरात आहे, हे त्यावेळेस मला परफेक्ट डिटेक्ट झालं. बातमीत काय उल्लेख केला होता तुम्ही? नाव घेतलेलं नव्हतं, मग काय उल्लेख काय होता नेमका? नाही, बातमीमध्ये कुठल्याही प्रकारचं नाव घेतलेलं नव्हतं. ना कॅप्टन खरातचं नाव, कुठल्या महिलेची बदनामी ना असं पण नव्हतं. त्यात असं लिहिलं होतं का लिंग पिसाट कॅप्टन भोंदूबाबा महिलांचे लैंगिक शोषण करतो. दैनिक खबरदार पुढारी पोलखोल करणार आणि या बाबाकडे म्हणजे अनेक लोक त्या कॅप्टन ठिकाणी येतात. कॅप्टन या एका शब्दावरून त्यांना कळलं की हा. त्यांच्याविषयीचीच बातमी आहे थोडक्यात. हो, हो, हो. बस. अशोक खरात प्रकरणामध्ये ही बातमी ज्यांनी वर्षभरापूर्वी लावलेली होती ते दत्तात्रय खेमनर माझ्या बरोबर होते. त्यांचं सरळ सरळ असं म्हणणं आहे की जेव्हा मी ही बातमी लावली त्यावेळेस सुद्धा रुपाली चाकणकर यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये माझ्यावरती दबाव टाकण्याचा भयंकर प्रयत्न केलेला होता. त्याचबरोबर अशोक खरातने त्यांना हा सगळा दबाव टाकायला सांगितलेला होता. अशोक खरातनं सुद्धा त्याच्या माणसांच्या विरोधात त्यांच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यामुळे या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांना केवळ समन्स बजावून होणार नाहीये. समन्स बजावलं ते ठीक आहे, मात्र त्याचबरोबर त्यांची या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी सुद्धा व्हायलाच हवी. त्या आता जी काही चौकशीला सामोरे जायला टाळाटाळ करतात, ही टाळाटाळ यासाठी आहे कारण त्यांना असं वाटतंय की आपल्याला सहआरोपी केलं जाईल आणि आपल्याला थेटपणे अटकच केली जाईल. म्हणून त्या चौकशीच्या समोर येत नाहीयेत, चौकशी करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांच्या समोर त्या येत नाहीयेत. मात्र किती काहीही झालं तरी आज ना उद्या रुपाली चाकणकरांना समोर यावं लागेल आणि त्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये सहआरोपी केलं जावं अशी मुख्य मागणी आज त्यांनी या लाईव्हच्या माध्यमातून मांडलेली पाहायला मिळते. त्यामुळे आज जरी रुपाली चाकणकर या सगळ्या चौकशीला सामोऱ्या गेलेल्या नसल्या तरी सुद्धा कदाचित त्या उद्या जाण्याची शक्यता आहे की उद्या त्या आणखीन वेगळं काही कारण वगैरे सांगतायत हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.